नमस्कार मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण प्रचंड प्रमाणामध्ये व्हॉलेटिलिटी अनुभवलेली आहे. तर काही महत्त्वपूर्ण चार्ट आपण पाहूया. तर पहिला चार्ट आहे US डॉलर इंडेक्सचा चार्ट. या ठिकाणी आपण पाहिले ही 100ची जी मजबूत अशी सपोर्ट लेवल होती ती या आठवड्यामध्ये तोडलेली आहे डॉलर इंडेक्सने आणि सध्या तो 99.49 या लेवलवरती ट्रेड करत आहे. आता जी मजबूत सपोर्ट लेवल होती आता तीच स्ट्रॉंग अशी रेजिस्टन्स लेवल झालेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा डॉलर इंडेक्स परत एकदा तेजी करील त्यासाठी त्याला ही 100ची जी मजबूत अशी रेजिस्टन्स लेवल आहे ती त्याला ब्रेक करावी लागेल. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं 90 दिवसांचा जो काही पॉज लावला होता तो नक्कीच दिलासादायक ठरला आणि त्यामुळे जगभरातील मार्केटमध्ये आपल्याला बाउन्स बॅक अनुभवायला मिळालेला आहे. त्यानंतर हा चार्ट आपण पाहूया. हा चार्ट आहे सोन्याचा, गोल्डचा स्पॉटमध्ये जो भाव आहे तो $3227 प्रति औंस. 1 औंस म्हणजे 28 ग्रॅम. या मार्केटमध्ये जर सगळ्यात मजबूत जर कुठला चार्ट असेल तर तो चार्ट आहे गोल्डचा चार्ट. तर मागच्या आठवड्यामध्ये जी रेपो दरामध्ये 0.5% कपात केली होती तर आता रेपो रेट 6.5 वरून 6 वरती आलेला आहे. जानेवारीमध्ये एक कपात झाली होती 0.5% आणि आता एकदा झालेली आहे. तर या कपातीमुळे कन्झम्पशनला नक्कीच बूस्ट मिळेल. हा निफ्टीचा चार्ट आपण पाहत आहोत. 22,828 वरती बंद झालेला आहे. 429 अंकांची तेजी यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. 23,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे. तर हा रेजिस्टन्स एकदा ब्रेक केला की त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये तेजी दिसून येईल. हा गॉडफ्रे फिलिप्सचा चार्ट आपण पाहत आहोत. आपण हा 5,000च्या लेवलला असताना याचं फंडामेंटल ॲनालिसिस केलं होतं आणि आज हा याने 7,000ची लेवल क्रॉस केलेली आहे. परंतु मित्रांनो, डिस्क्लेमर, आपण हे जे चार्ट पाहत आहोत यामध्ये कुठेही बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन अजिबात नाही आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण इथं पाहत आहोत. त्यानंतर हा ब्रिटानियाचा चार्ट आहे. सगळ्या FMCG सेक्टरमध्ये आपल्याला एक मोमेंटम दिसून आलेला आहे. तर ब्रिटानियाच्या चार्टमध्ये एक महत्त्वपूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे. इथं एक बॉटम आहे आणि इथं एक बॉटम आहे. हा डबल बॉटम पॅटर्न आहे आणि हा बुलिश पॅटर्न आहे आणि इथं ही नेकलाईन तोडलेली आहे आणि 5350 या अंकावरती सध्या तो ट्रेड करत आहे. तर हा जो चार्ट आहे हा आपल्याला यामध्ये आपण जर पाहिलं तर हा ब्रिटानियाचा चार्ट आपण जर लाईनमध्ये पाहिला तर क्लिअर आपल्याला इथं दिसून येईल की यामध्ये ही नेकलाईन तुटलेली आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं कंटेंट आपल्याला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच अजून महत्त्वपूर्ण कंटेंट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढे येत राहतील. तेव्हा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. उद्या मार्केटमध्ये काय होईल तर हे सर्वस्वी जे व्यापार युद्ध सुरू आहे त्यातील घडामोडींवर अवलंबून राहील. फक्त एकच अपेक्षा करूया की आज रात्रीतून ट्रम्प कुठलंही खळबळजनक विधान करणार नाही. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.